नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगावात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली असून लवकरच मुख्य मान्सून दाखल होणार असल्यानं जिल्हा प्रशासन सज्ज झाल्याची माहिती पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी पत्रकार परिषदेत दिली. आपत्तीजनक परिस्थितीवर सतत लक्ष ठेवलं जाईल, तसेच शहरासह परिसरातील महत्वाचे रस्ते तातडीने दुरुस्त करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले. याशिवाय हिडकल जलाशयातील पाणी धारवाड औद्योगिक क्षेत्राला पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी आवश्यक नियोजन सुरू असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. पालकमंत्र्यांनी प्रशासनाला योग्य त्या सूचनाही दिल्या असून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा सतर्क राहतील असेही त्यांनी यावेळी नमूद केले. विद्यार्थ्यांच्या यशामध्ये शिक्षक आणि अधिकाऱ्यांची भूमिका महत्वपूर्ण आहे. केसीईटी परीक्षेत जिल्ह्यातील सरकारी शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. खासगी शाळांमध्ये मूलभूत सुविधा जास्त असतात, तरीही अनेक दुर्बल सुविधांमध्येही सरकारी शाळेच्या या विद्यार्थ्यांनी उत्तम यश मिळवले हे कौतुकास्पद आहे, असे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी सांगितले. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि पदवीपूर्व शिक्षण विभाग बेळगाव व चिकोडी यांच्या वतीने जिल्हा परिषद सभागृहात आज मंगळवारी झालेल्या केसीईटी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांच्या सन्मान समारंभात मंत्री जारकिहोळी यांनी आपले विचार मांडले. सरकारी महाविद्यालयांना आवश्यक त्या सुविधा पुरवल्या जातील असे सांगून केसीईटीमध्ये उत्तम रँक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. तसेच मंत्री जारकिहोळी यांनी शाळा महाविद्यालयांच्या मूलभूत विकासासाठी प्रतिवर्षी 5 कोटी रुपये अनुदान देण्याचे आश्वासनही दिले. धारवाड औद्योगिक क्षेत्राला हिडकल जलाशयातून पाणी पुरवठा करण्यासाठी माझ्या परवानगीशिवाय कामाला सुरुवात करण्यात आले होते, त्यामुळे मी ते काम तात्काळ थांबवले असून संबंधित अधिकाऱ्यांची कान उघडणी केली आहे, असे आज मंगळवारी बेळगावमध्ये बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री जारकिहोळी यांनी स्पष्ट केले. पश्चिम घाटातील निसर्ग वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे आवाहन कॅप्टन नितीन धोंड यांनी आमचे पाणी आमचा हक्क या बैठकीत केले. यावेळी ते म्हणाले की म्हादई आणि कळसा बंडुरा प्रकल्पामुळे हजारो हेक्टर वनक्षेत्राचा ऱ्हास होईल आणि उत्तर कर्नाटक वाळवंटीकरणाच्या मार्गावर जाईल. नदीचा नैसर्गिक प्रवाह अखंड प्रवाहित राहणे आवश्यक आहे. पर्यावरणवादी दिलीप कामत यांनी बोलताना सांगितले की या प्रकल्पामुळे खानापूर वनक्षेत्रातील हजारो झाडांची कत्तल होईल. धारवाडला पुरेसे पाणी असूनही बेळगावच्या पाण्यावर अन्याय केला जात आहे. हिडकल जलाशयातील पाणी धारवाड औद्योगिक क्षेत्रात वळवलं जात आहे, मात्र बेळगावच्या नागरिकांना पाणी नाही. ही गंभीर बाब असून प्रत्येकाने सतर्क राहून अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. या बैठकीत सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या आता 1045 वर पोहोचली आहे. केरळमध्ये सर्वाधिक 430 सक्रिय रुग्ण आहेत. महाराष्ट्रामध्ये 210, दिल्लीमध्ये 104 आणि गुजरातमध्ये 83 रुग्ण आहेत. कर्नाटकातील 80 रुग्णांपैकी 73 रुग्ण एकट्या बेंगळूरमध्ये आढळून आले. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार गेल्या एका आठवड्यात 787 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. बेळगावमध्ये आणखी एक कोरोना रुग्णाची नोंद झाली आहे. बेळगाव शहरातील 72 वर्षीय वृद्धाला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालंय. रुग्णावर बेळगावातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डीएचओ डॉक्टर ईश्वर गडाद यांनी माध्यमांना स्पष्ट केले की आरोग्य चाचणी दरम्यान रुग्णाला कोरोना संसर्ग झाल्याचं आढळून आलं. कोविड-19 तसेच अन्य संसर्गजन्य आजारांच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून कर्नाटक राज्याचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी पालक व शाळांना महत्वाचा सल्ला दिला आहे. सर्दी, ताप किंवा फ्लूची लक्षणे असलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत पाठवू नये असे आवाहन त्यांनी केले आहे. शाळा प्रशासनांनीही अशा विद्यार्थ्यांना विश्रांतीची परवानगी द्यावी असेही ते यावेळी नमूद केले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही सध्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे असेही ते म्हणाले. हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला असला तरी आज मंगळवारी पावसाने उघडीप घेतल्याचं दिसून आलं. या दरम्यान दिवसभर पावसाळी ढगाळ वातावरण होते. बेळगावमध्ये गेल्या 5-6 दिवसांपासून हजेरी लावणाऱ्या पावसाने आज उघडीप घेतली. हवामान विभागाने मंगळवारी देखील मान्सूनपूर्व मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. दिवसभर ढगाळ वातावरण असलं तरी पाऊस काही बरसला नाही.
मात्र येत्या पुढील 4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता कायम असल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलंय. हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी वर्तवलेल्या अंदाजानुसार शहर आणि उपनगरात साधारणपणे ढगाळ वातावरण आणि मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता वर्तवली आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 32 अंश सेल्सिअस आणि 26 अंश सेल्सिअस राहील. उत्तर कर्नाटक, गोवा किनारपट्टीपर्यंत पूर्व अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार झालं असून तिथेच कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने पुढील 36 तासांमध्ये ते अधिक तीव्र होणार असून मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. शहरातील सदाशिवनगर परिसरात सोमवारी उशिरा रात्री एक अपघात घडला. गोवा येथून आलेल्या इनोव्हा कारचे नियंत्रण सुटल्यामुळे एका मिनी गुड्स रिक्षासह 5 दुचाकी आणि एका दुकानाला धडक दिली. या अपघातात 3 जण जखमी झाले असून वाहनधारकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार इनोव्हा कारचा वेग जास्त होता आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाहनधारकांनी वेग मर्यादा पाळावी आणि सुरक्षित अंतर ठेवावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधीत सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.60% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणाची उंची 524 मीटर करण्यासाठी केंद्र सरकारने अधिसूचना काढावी. यासाठी कर्नाटक सरकारने जलसंपदा विभागावर दबाव आणला आहे. कोणत्याही राज्याने कितीही विरोध केला तरी अलमट्टी धरणाची उंची वाढवणारच असा ठाम निर्धार कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री डी.के. शिवकुमार यांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. पुराचा धोका निर्माण होण्यापूर्वीच आम्ही सर्वोच्च न्यायालयात लढा देऊ. कोणत्याही परिस्थितीत आपल्या राज्यातील नागरिकांवर पुराचे संकट कोसळू देता कामा नये असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या मुद्द्यावरून आता दोन्ही राज्यांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता असून केंद्र सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बेळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी याबाबत माहिती दिली आहे. मंगळवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की राज्यात अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी शेती आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. विशेषतः बेळगाव जिल्ह्यात भिंत कोसळून मृत्युमुखी पावलेल्या मृतांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश संबंधित खात्याला देण्यात आले आहेत. शहापूर येथील मुक्तिधाम स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी तातडीने शेड उभारण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. 2 दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे स्मशानभूमीतील जुन्या शेडवर झाडाची फांदी कोसळली आणि शेडचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे सध्या मृत्यू पश्चात अंत्यविधी करताना मृताच्या नातेवाईकांना अडचणी निर्माण होत आहेत. मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाल्याने या ठिकाणी लवकरात लवकर नवीन निवारा उभारावा अशी मागणी नागरिक करत आहेत. अंत्यविधीसाठी आलेल्या कुटुंबियांना पावसामुळे मोठा त्रास सहन करावा लागतो. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून नव्या शेडच्या उभारणीसाठी निधी मंजूर करून कामाला सुरुवात करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्या हस्ते आज मंगळवार दिनांक 27 मे रोजी सीईटी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देऊन सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले. हा कार्यक्रम बेळगाव जिल्हा पंचायत सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे, उत्तरचे आमदार आसिफ सेठ तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. सतीश जारकिहोळी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम आणि समर्पणाच्या महत्त्वावर भर देत भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार राहण्याचा सल्ला दिला. दिव्यांग व्यक्तींना स्वयंपूर्णतेकडे घेऊन जाणाऱ्या एका सहानुभूतीपूर्ण आणि सर्वसमावेशक उपक्रमांतर्गत बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांनी आज त्यांच्या कार्यालयात दिव्यांग लाभार्थ्यांना विशेषरित्या डिझाईन केलेल्या वाहनांचे वाटप केले. या उपक्रमात युवा नेते अमान सेठ, स्थानिक समर्थक आणि हितचिंतक यांचीही उपस्थिती होती.
या विशेष वाहनांच्या सहाय्याने दिव्यांग नागरिकांना त्यांच्या दैनंदिन कामात मदत मिळणार असून त्यांचे स्वावलंबन आणि सामाजिक सहभाग वाढण्यास हातभार लागणार आहे. यावेळी बोलताना आमदार सेठ म्हणाले की समाजातील प्रत्येक घटकाला सन्मानाने जगता यावे यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. समावेशक विकास हेच आमचे ध्येय आहे. लाभार्थ्यांनी या मदतीसाठी आमदार सेठ यांचे आभार मानले व या उपक्रमामुळे त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल होईल असा विश्वासही व्यक्त केला. कर्नाटकातील होदेगेरी येथील छत्रपती शहाजी महाराज यांच्या समाधी स्थळाच्या संवर्धनासाठी मराठा समाजाची मागणी असून या संदर्भात 27 मे रोजी बेळगाव शासकीय विश्रांतीगृहात आमदार एम.जी. मुळे यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. यावेळी प्रसिद्ध इतिहास संशोधक डॉ. सरजू काटकर हे उपस्थित होते. त्यांनी नुकतेच प्रकाशित केलेले दी ग्रेट मराठा शिवाजी हे पुस्तक आमदार मुळे आणि माजी महापौर मालोजीराव अष्टेकर यांना भेट स्वरूपात देण्यात आले. संवर्धनाच्या चर्चेत आनंद आपटेकर, विनय कदम, लक्ष्मण किल्लेकर व अन्य मराठा समाजाचे पदाधिकारी सहभागी होते. समाधीच्या जतनासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी यावेळी करण्यात आली. पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपावरून आमदार एस.टी. सोमशेखर आणि ए. शिवराम हेब्बार यांची पक्षातून 6 वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी माहिती कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी.वाय. विजेंद्र यांनी आज मंगळवारी दिली. केंद्रीय शिस्तपालन समितीनेही दीर्घ विचार विनिमयानंतर हा निर्णय घेतल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. सोमशेखर आणि हेब्बार हे अनुक्रमे यशवंतपूर आणि यल्लापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. आज मंगळवार दिनांक 27 मे रोजी सकाळी 7 वाजता चिदंबरम नगर अनुगोळ येथील 6व्या क्रॉसजवळील श्री शनेश्वर मंदिरात शनी जयंती मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरी करण्यात आली. या शुभप्रसंगी शनिदेवाच्या मूर्तीची विशेष पूजा, अभिषेक, अलंकार व आरती करण्यात आली. भक्तांनी मोठ्या संख्येने मंदिरात उपस्थित राहून शनिदेवाचे दर्शन घेत आशीर्वाद घेतला. मंदिर परिसरामध्ये भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले. या कार्यक्रमाचे आयोजन मंदिर समिती व स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने करण्यात आले होते. पूजनानंतर प्रसाद वितरणही करण्यात आले. श्री शनेश्वर जयंतीनिमित्त मंदिर परिसर सुंदर फुलांनी सजवण्यात आला होता. हट्टीहोळी गल्ली शहापूर बेळगाव येथील बेकवाड बॉन्ड रायटर यांच्या ऑफिस समोरील विद्युत खांबावरील दिवा गेल्या 8 दिवसांपासून सतत सुरू आहे. याची सूचना हेस्कॉमला कळवण्यात आली असली तरी अद्याप याची दखल घेण्यात आली नाही. तरी हेस्कॉमने याची वेळीच नोंद घेऊन हा दिवा दिवसा बंद करावा अशी मागणी येथील नागरिक करत आहेत. राज्य सरकार कृषी विभागाकडून खरीप हंगामातील पेरणीसाठी शेतकऱ्यांना सवलतीच्या दरामध्ये बियाणांचे वितरण करण्यात येत आहे. याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आमदार राजू कागे म्हणाले. उगार येथील पीकेपीएस संस्थेच्या सभाभवनामध्ये तालुका कृषी अधिकारी लिंगाना बिरादार यांच्या उपस्थितीमध्ये शेतकऱ्यांना बियाणांचे वाटप आमदारांच्या हस्ते करण्यात आले. अनपेक्षित मान्सूनपूर्व पावसाची बरसात आणि नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात झालेली वाढ यामुळे कृष्णा, दूधगंगा, वेदगंगा व पंचगंगा नदी काठावरील जवळपास 11,906 विद्युत मोटारी सुरक्षित स्थळी ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची सध्या धावपळ सुरू आहे. गेल्या 2-3 दिवसात नद्या प्रवाहित झाल्याने नदीकाठी एकच धांदल उडाली. चिकोडी तालुक्यात देखील पावसाची अधूनमधून सरी येत असल्याने अडथळे देखील निर्माण होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचे प्रमाण काही प्रमाणात घटले आहे, पण पाणलोट क्षेत्रातून नदी पात्रात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह मात्र अद्याप कायम आहे. कल्लोळ कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मंगळवारी 8 क्युसेक्सने वाढ झाली असून नव्याने बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यावर पाणी आलं आहे. तसेच दूधगंगा नदीवरील मलिकवाड, दत्तवाड बंधारा देखील पाण्याखाली गेला आहे. पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पडणारा पाऊस काहीसा कमी झाल्याचं दिसून येत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.